हनुमान जयंती निमित्तानं नाशिकच्या हनुमानाचं जन्मगाव म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबक रोडवरच्या अंजनेरी इथे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे। सकाळी 6:28 हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला। अंजनेरी इथं गेल्या 4 दिवसांपासून हा जन्मोत्सव साजरा केला जातोय। आज पहाटेपासून हनुमानाच्या वस्त्रांची मिरवणूक काढत पूजा करून हनुमानाला ही वस्त्र घालण्यात आले। त्यानंतर जन्मोत्सव साजरा करून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। जन्मोत्सव साजरा केला जातो, प्रतिमा तसंच झुला दिला जातो आणि त्याचबरोबर हनुमानाच्या मंदिराची आकर्षक सजावटही या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। आज देशभरामध्ये मोठा उत्सव हनुमान जयंती निमित्त म्हणजे हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातोय। हनुमानाचं जन्मगाव म्हणून ओळख असलेल्या अंजनेरी येथे देखील मोठा उत्साह हा हनुमान जयंतीच्या निमित्तानं पाहायला मिळतोय। 6:28 हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि इथे जर बघितलं दृश्यांमध्ये तर हनुमानाची ही 11 फूट मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक हे राज्यातून नाही तर संपूर्ण देशभरातून येताना पाहायला मिळत आहेत। दरवर्षी इथे मोठा उत्साह हनुमानाच्या जयंतीनिमित्त आणि हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं पाहायला मिळतो। आजच्या दिवसामध्ये म्हणतात की कालपासून हनुमानांचं सुंदरकांड पाठ असो किंवा भक्ती संगीताचा कार्यक्रम असो हा इथं थाटामाटात साजरा झाला। हनुमानांचा हा जो श्रृंगार आहे ही सर्व वस्त्र आभूषणं वगैरे शोभायात्रेतनं इथं आणण्यात आली आणि वाद्याच्या आणि ढोल गजराच्या ताशामध्ये ड्रोनने पुष्पवृष्टी करून तो उत्सव साजरा केला गेला। त्याचप्रमाणे पहाटे सकाळी हनुमानांचा 6:28 जन्मोत्सव इथं मंत्र आणि जयघोषाने इथं साजरा केला गेला। आता आपण इथे हनुमानांचं बालरूप हे पाळण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि म्हणतात बालरूपात जेव्हा जन्म झाला तेव्हा बाल हनुमानांना झुलवण्याचा कार्यक्रम हा सर्व भक्तांद्वारा इथं केला जात आहे। म्हणजे अशा प्रकारे म्हणतात की जिथे साक्षात हनुमानांचे दर्शन होतात तर कुठल्या ना कुठल्या रूपात हनुमान आपल्याला दर्शन देतील आणि आज त्यांनाही झुलवण्याचा आनंद हा भक्तांना इथं घेता येत आहे। नाशिकमध्ये देखील जिथे हनुमानांचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी म्हणजेच अंजनेरीला मोठी गर्दी पाहायला भाविकांची मिळते आहे। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।